भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकीट कापली जात असल्यामुळे शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर असल्याची चर्चा सुरू आहे। भाजपकडून निगेटिव्ह सर्वे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वतःकडे घेण्याचा हा कार्यक्रम असल्याची शिंदे गटातल्या नेत्यांची भावना आहे। लोकसभेतले विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीमध्ये सहभागी झाले, मात्र ऐनवेळी अशी वागणूक मिळत असल्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं शिवसेना नेते खासगीत सध्या बोलत आहेत। युतीतल्या चर्चेला शिवसेनेमधून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलावलं जातं, राष्ट्रवादीमधून मात्र दादा आणि पटेल उपस्थित असतात, अशी ही नाराजी काही जण सध्या बोलून दाखवतात। अधिकची माहिती आपल्याला सूरज सावंत देत आहे। सूरज, भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकीट कापली जात असल्यामुळे आता शिवसेना पक्षामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर आहे, नेमकं शिवसेनेमध्ये काय घडतंय? ऋतुजा, नक्कीच आपण पाहतोय महायुतीत देखील जागा वाटपावरनं रस्सीखेच ही पाहायला मिळत आहेत। भाजपकडनं विविध जागांसंदर्भात आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जागांवरती शिवसेनेच्या भाजपने दावे ठोकलेले आहेत। यातच विद्यमान खासदारांचे पत्ते देखील कापल्याचं पाहायला मिळतंय। रामटेकची जर जागा आपण पाहिली तर कृपाल तुमानेंच्या जागी राजू पारवे यांना जागा दिलेली आहे, तर अमरावतीची जागा ही शिवसेनेची स्वतःची होती, ती देखील खेचून घेतलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गवरती दावा केला होता, त्या ठिकाणी खासदार हे शिवसेनेचे सध्या तरी ठाकरे गटातले जरी असले तर त्या ठिकाणी देखील शिंदे गटाकडनं दावा करण्यात आला होता। एक एक करून नाशिकची जागा देखील अजून पेचात अडकलेली आहे। त्यामुळे एक एक करून अशा पद्धतीने ज्या ज्या जागांवरती भाजप दावा करत आहे यावरनं शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी ही पाहायला मिळत आहे। खासगी अनेक खासदार बोलून दाखवत आहेत याबाबत। आता जर ही परिस्थिती असेल तर विधानसभेच्या वेळी काय परिस्थिती असणार याचं भाकीत हे देखील ते वर्तवत आहेत। त्यामुळे एकूणच या नाराजी नाट्यावर आता नेमका काय तोडगा काढतात पक्षश्रेष्ठी, त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र दबाव देखील हलक्या आवाजात शिवसेनेचे खासदार आमदारांमध्ये चर्चा असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळत आहे। सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।